नमस्कार. ओम श्री सोमाय नमः. ओम श्री लक्ष्मी नमः. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देवदेवता प्रसन्न होतात असे म्हणतात. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य लागतो असा समज आहे. विविध मंदिरांमध्ये कोजागिरी पौर्णिमा पूजा अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते. पौराणिक कथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो. त्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलामध्ये असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करून मस्त बेत आखला जातो. इतकीच या दिवसाची ओळख आपल्याला आहे. मस्त मसाला दूध सोबत रास गरबा असा आनंद तुम्ही देखील नक्कीच घेतला असेल. पण कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा सण असून हा ऑक्टोबर महिन्यात येतो. दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. शेतकऱ्यांसाठीही हा दिवस महत्त्वाचा आहे. कोजागिरी पौर्णिमा ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. याला शरद पौर्णिमा, माणिकेधारी, नवान्न पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा आणि माडी पौर्णिमा असे देखील म्हणतात. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, धनलक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी, झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी लक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळूही आहे. ती हित करणारी आहे, पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते आणि कटकटी निर्माण करते अशी संकल्पना आहे. या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागावते, पण जे जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोजागरती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे आणि कोण नाही हे पाहत असतो. कोजागिरी पौर्णिमा साजरी का केली जाते हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविकच आहे. शरद ऋतूचे वैशिष्ट्य असे की सूर्य पृथ्वीपासून थोडा दूर जातो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला दिसतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते. खगोलशास्त्रीय दृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्त्व आहे. त्यामुळे येथून दिवस लहान, रात्र मोठी होते. त्यामुळे चंद्राचे महत्त्व जास्त असते. प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करता ही या दिवसाला फारच जास्त महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या आधी 9 दिवसाची नवरात्र आलेली असते. या 9 दिवसात शक्ती आणि बुद्धीची देवता पार्वती व तिच्या वेगवेगळ्या रूपांची मनोभावे पूजा आपण करतो. विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी विजय संपादनासाठी विजयादशमी साजरी केली जाते. याला सीमोल्लंघन असेही म्हणतात. त्यानंतर येणाऱ्या या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात. पावसाळा संपून नवीन पिके हाताशी आलेली असतात. त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमा ही दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी येते. आकाशात आलेल्या पूर्ण चंद्रासमोर मसाला दूध ठेवून त्याचे सेवन केले जाते. लक्ष्मी पृथ्वी तलावर येणार याचे स्वागत करण्यासाठी जागे राहण्याची फार पूर्वीपासूनची ही परंपरा आहे.
कोजागिरी पौर्णिमेसंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी काही कथा जाणून घेऊया. एका राजाची कथा यामध्ये सांगितली जाते. एक राजा काही कारणांमुळे आपले सर्व वैभव आणि संपत्ती गमावून बसतो. आपली संपत्ती पुन्हा मिळवण्यासाठी राणीने महालक्ष्मीचे व्रत केले. तिच्या व्रतामुळे तिला लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आणि तिला वर मागण्यास सांगितले. राणीने आपले राजवैभव परत मागितले. तिला ते वैभव परत मिळाले. कोजागिरी पौर्णिमेच्या या दिवशी मध्यरात्री चंद्रमंडलातून उतरून साक्षात महालक्ष्मी खाली पृथ्वी तलावर येते आणि ती चांदण्यांच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन येते आणि सगळ्यांना विचारते, को जागरती, को जागरती. तिने आणलेल्या अमृत कलशामध्ये असलेले ज्ञान वैभव देण्यासाठीच ती आलेली असते. जे लक्ष्मीला साथ देतात त्यांनाही सुख समृद्धी मिळते. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. मगध नावाच्या राज्यात वलित नावाचा एक सुसंस्कृत गरीब ब्राह्मण राहत होता. तो एवढा सज्जन होता तितकीच त्याची पत्नी दुष्ट होती. ब्राह्मणांच्या गरिबीमुळे ती सतत त्याला त्रास देत होती. गरिबीमुळे त्रासलेली ती पत्नी ब्राह्मणाला नको नको ते बोलत होती. चोरीसारख्या वाईट कामासाठीही ती त्याला प्रवृत्त करत होती. एकदा एक पूजा करताना तिने त्या पूजेमध्ये व्यत्यय आणून ती पूजा पाण्यात फेकून दिली. चिडलेल्या आणि थकलेल्या ब्राह्मणाने जंगलात निघून जाणे पसंत केले. जंगलात गेल्यावर त्याला काही नागकन्या भेटल्या. त्यांनी त्या गरीब ब्राह्मणाला त्या दिवसाचे महत्त्व सांगितले. ती अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा होती. त्यांनी ब्राह्मणाला कोजागिरी ते व्रत करण्यास सांगितले. त्याने विधिवत कोजागिरी व्रत केले. त्याला सुखसमृद्धी मिळाली आणि लक्ष्मीच्या कृपेने त्याची पत्नीही चांगली सुबुद्ध झाली. त्याचा संसार सुखाचा झाला. आजच्या दिवशी मानवी आरोग्याच्या दृष्टीने ही पौर्णिमा आकाशातून जणू अमृत पृथ्वीवर शिंपडत असते. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेस दुधाचे महत्त्व सांगितलेले आहे. आजच्या दिवशी लक्ष्मी ही समुद्रमंथनातून प्रकट झाली असे मानण्यात येते. एका अर्थाने आज लक्ष्मीची जयंतीही आहे. देशातील काही भागात या दिवशी कार्तिकेयाचे पण पूजन केले जाते. काही ठिकाणी कुबेर पूजन व इंद्राचीही पूजा केली जाते. प्रत्येक महिलेच्या माहेरचा म्हणजे भावाचा सण असल्याने महिला मोठ्या भक्तिभावाने आपल्या भावाकडे म्हणजेच चांदोमामाकडे आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धी मागतात. त्याला ओवाळतात. चांदोमामाही आपल्या बहिणीला तिच्या कुटुंबासाठी हे भरभरून देतो. चंद्रोदय झाल्यावर तुपाचे दिवे लावून तयार केलेले दूध चंद्रप्रकाशात ठेवावे व त्यानंतर असे दूध आपण ग्रहण करावे. त्या दिवशी घरातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून अश्विनी साजरी करतात. मंगलमय गाणी रास गरबा करून ती रात्र जागवली जाते आणि श्री लक्ष्मी देवीचा आशीर्वाद घेऊन नवीन वर्षात जोमाने काम करण्याचा संकल्प सोडतात. निळसर गडद आकाशात सजली कोजागिरी रात्र. चंद्राच्या शीतल छायेत सण साजरा करूया एकत्र. शरदाचं चांदण नभी रम्य दीप तेजाळत जाई. नीलवर्ण आकाशातून चंद्र ओला हसवीत राही. शुभ्र रुपेरी चंद्रमा कसा हळुवार चालत राही. गारवा शीतल गंधित हा नभांतरी बहरत जाई. लक्ष्मी भुवरी चालता को जागरती साऱ्या पुसते. चंद्रबिंब दुधात पडता क्षीर अमृतमय बनते. शीतल थंड समयी केशर दूध न बाधते. गाणी गप्पा गोष्टी करण्या सारी जनता रमते. दुधात अमृत बरसविण्या आली ही शीतल रजनी. समृद्ध करीत सकल चराचर थेंब दवाचे अलगद घेऊनी. श्री लक्ष्मी नमः.